हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचे माझ्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण करणार आहोत शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 2 वाट्या पाणी आणि थोडंसं इलायची पावडर. तर आपण अगोदर हा रवा व्यवस्थित भाजून खूप सिंपल अशी रेसिपी आहे मित्रमैत्रिणींनो. प्रत्येकजण वेगवेगळ्या रीतीने करत असते. मी माझी पद्धत तुम्हाला सांगत आहे. तर व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा अगोदर आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत. ते पण छान असे लालसर होईपर्यंत भाजायचं. मागच्या व्हिडिओला तुम्ही असा काही प्रतिसाद दिला नाहीत मित्र आणि मैत्रिणींनो. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा मित्र आणि मैत्रिणींनो, जेणेकरून मी तुमच्यासमोर नवनवीन रेसिपी दररोज घेऊन येईन. तर 10 ते 15 मिनटात बनणारा हा शिरा नैवेद्यासाठी म्हणा किंवा आपण घरी खाण्यासाठी सुद्धा करून घेऊ शकतो. खूप अशी सिंपल रेसिपी आहे. भाजायचं आहे, तूप घालून भाजायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपण लाल रंग झाला की पाणी मिक्स करायचं अजून बाकी. तर असा रंग लालसर येऊपर्यंत भाजायचा आहे. खूपच कमी वेळात होणारी अशी रेसिपी आहे. मूग दाल हलव्यासारखी खूप अशी क्लिष्ट अशी रेसिपी नाही आहे, झटपट होणारी आहे. तर प्रत्येकाच्या घरी बनतो हा आणि प्रत्येकाचं प्रमाणही वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, कोणाचं तर गोड पदार्थामध्ये तुमचा आवडीचा पदार्थ कोणता आहे मित्र आणि मैत्रिणींनो, मला लगेच कमेंट करून सांगा. तर आता हे पूर्ण असं लाल होत आलेलं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. युजली लोक दूध पण घालतात, पण मला थोडंसं आता आपण तूप घातलं आहेच म्हटल्यावर दूध जास्ती घालायची गरज नाही आहे. साखर घातलं आपण 1 वाटी. खूपच कमी साखर घातलेली आहे मी, कारण साखर जास्त खाऊ नये. काय करणार, साखरेशिवाय दुसरा पर्याय पण नाही आहे. तुझं माझं करमत नाही आणि तुझ्याशिवाय जमत नाही, उलटं बोललेली आहे मी. तुझं माझं जमत नाही आणि तुझ्याशिवाय करमत नाही, असा हा प्रकार आहे. त्याच्यामुळं आपण काही करू शकत नाही. आणि आपण बघितले आहोत की ह्याचा कलर किती छान आलेला आहे, लालसर. आणि थोडंसं मी अर्धा वाटी दूध पण घातलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडीशी विलायचीची पावडर आणि 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे मित्र आणि मैत्रिणींनो. मस्त त्याची एक अशी छानशी वाफ काढून घ्यायची आणि आपला तयार झालेला आहे शिरा. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्कीच कळवा. थँक्यू. बाय बाय एव्हरीवन.